ठाणे महापालिका आयुक्तांनी दिला फिटनेसचा मंत्र. सुटलेली ढेरी, व्यायामाविषयी उदासीनता अशी ओळख पुसून काढण्यासाठी फिट अँड फाईन असलेले ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी शहरवासियांनाही निरनिराळ्या व्यायामाचे धडे दिले आहेत. ठाण्यातील घोडबंदर रोड येथील हॅपी स्ट्रीट उपक्रमाचे उद्घाटन पालिका आयुक्त राव यांनी केले. स्केटिंग, जॉगिंग, वॉकिंग, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, किक बॉक्सिंग करण्यासाठी सोमवारी घोडबंदरवासीय रस्त्यावर उतरले होते. तसेच अत्यंत अवघड अशी शारीरिक प्रात्यक्षिके करून आयुक्तांनी सर्वांनाच धक्का दिला. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात दिवसभराची धावपळ करताना व्यायाम करण्यासाठी वेळ कसा काढायचा हा प्रश्न कायम सर्वसामान्यांसमोर उभा ठाकतो. लोकल ट्रेन, बस पकडण्यासाठी धावपळ करताना आपणच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे बहुतांश नागरिकांना अत्यंत कमी वयात हृदयरोग, रक्तदाब आणि डायबिटीससारखे आजार जडतात. यावर रामबाण इलाज म्हणजे नियमित व्यायाम आणि सकस आहार असल्याचे मत राव यांनी सांगितले. खूप सुंदर इथे वातावरण आहे. अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने श्री नागरेजीने इथे नियोजन केला होता. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि वेगवेगळे प्रकारची कला, संस्कृती, क्रीडा याच्याशी संबंधित ॲक्टिव्हिटीज इथे चालू आहेत आणि अत्यंत वयस्कर जे सिनियर सिटिझन्स आहेत त्यांच्यापासून खूप कमी वयाचे लहान मुलेसुद्धा इथे आहेत आणि खूप योग्य पद्धतीने खूप व्हायब्रंट ॲटमॉस्फिअर इथे क्रिएट करण्यात आलं आहे. पार्कची छोटी मोठी काही समस्या आहेत. इथे एक आपल्याला वॉकिंग ट्रॅक पाहिजे, शौचालयाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जे झाडे आहेत त्यांचे रखरखावची व्यवस्था, त्याची नोंद मी घेतला आहे आणि ठाणे कॉर्पोरेशन मार्फत हे सगळे जे इश्यूज आहेत, समस्या आहेत, त्याचं समाधान लवकरच करण्यात येईल. सकाळी सर ठाणेकर जे आहेत ते खूप सुज्ञ नागरिक आहेत. त्यांना सगळी गोष्टी माहिती आहे. मी एकच गोष्टी सांगेन, हेल्थ इज वेल्थ आणि आपले हेल्थमध्ये जेवढा जास्त आपण इन्व्हेस्ट करू शकतात तेवढा केला पाहिजे आणि त्याच्यासाठी फार काही लागत नाही. सकाळी संध्याकाळी अर्धा तास, एक तास काढून आपला शारीरिक आरोग्य, आपले मानसिक आरोग्य दोघांवर काम केलं पाहिजे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. पाणी बिलाची थकबाकी असलेल्या 1780 नळ जोडण्या खंडित. महापालिका क्षेत्रात 152 मोटर पंप जप्त, 50 पंप रूम केल्या सील. 3354 थकबाकीदारांना पाठवल्या नोटिसा. आतापर्यंत 59.43 कोटी रुपयांची पाणी बिलं वसुली. ठाणे महापालिकेची पाणी बिलं थकबाकी वसुलीकरिता पाणीपुरवठा विभागाने मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत संपूर्ण महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 1780 नळ जोडण्या खंडित केल्या असून 152 मोटर पंप जप्त केले आहेत. तसेच एकूण 50 पंप रूम सील करण्यात आले असून थकबाकी वसुलीसाठी 3354 थकबाकीदार ग्राहकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या पाणी बिल वसुली अभियानात आतापर्यंत सुमारे 59.43 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. महापालिकेची पाणी बिलं रक्कम रुपये 224 कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यापैकी 76 कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिलं रक्कम ही 148 कोटी रुपये आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सौरभराव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच आयुक्त स्तरावर या वसुलीबाबत सातत्याने आढावाही घेतला जात आहे. अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करून पाणी बिल वसुली अभियान
सुरू करण्यास सांगितले आहे। त्यानुसार पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडित करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रूम सील करण्यात येत आहेत। तसेच पाणी बिलाचा भरणा न करता खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करून घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। प्रभाग समितीतील पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांच्या नेतृत्वात पाणी बिल वसुलीची मोहीम राबवण्यात येत असून कारवाईत हयगय करू नये असे त्यांना निर्देश देण्यात आले आहे। नागरिकांनी पाणी बिल वेळेत भरावे, तसेच थकबाकीदारांनी बिल भरून पालिकेस सहकार्य करावे, अन्यथा नळ जोडणी खंडित करण्यात येईल असे उपनगर अभियंता पाणी पुरवठा विनोद पवार यांनी स्पष्ट केले आहे। दिल्लीश्वर आणि गुजराती लॉबीला धडाका देण्यासाठी EVM अरबी समुद्रात फेकून द्या, राजन राजे। 1947 पूर्वी आपण स्वातंत्र्याची पहिली लढाई लढलो। आता मिळालेलं स्वातंत्र्य आपल्याला वाचवायचे असेल तर मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यावाचून आपल्याला गत्यंतर नाही। त्यानंतर भाजपाला अगदी 2/3 जरी मतं मिळाली तरी आमची हरकत नाही। मात्र अशी बनावटगिरी आणि भोंदूगिरी आम्ही यापुढे खपवून घेणार नाही। आमच्या जनमताचा अनादर चालवून न घेण्यासाठीच धर्मराज्य पक्षाने नो बॅलेट पेपर नो इलेक्शन या घोषणेखाली स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरू केली असल्याचे उद्गार पक्षाध्यक्ष राजे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना काढले। आगामी सर्व प्रकारच्या निवडणुका यापुढे EVM ऐवजी मतपत्रिकेद्वारे घेण्यात यावी यासाठी धर्मराज्य पक्षाच्या वतीने जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली असून ठाणे शहराच्या विविध भागात राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचे राजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। दरम्यान पत्रकार परिषदेनंतर लगेचच ठाणे रेल्वे स्थानक परिसरात घेण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतपत्रिकेद्वारेच निवडणुका घेण्यात याव्यात यासाठी आपले मत नोंदवले। या जनजागृती मोहिमेअंतर्गत पक्षाच्या वतीने मतपेटी तयार करण्यात आली असून त्यात नागरिकांकडून आपले मत कोणाला EVM की पत्रिकेला यासाठी प्रतिकात्मक मतदान घेण्यात आले। नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपा महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले। जर त्यांचा विजय इतकाच न भूतो न ऐतिहासिक होता तर त्यांच्या तथाकथित कार्यकर्त्यांखेरीज रस्तोरस्ती सर्वसामान्य जनतेचा उत्स्फूर्त आनंदोत्सव का दिसला नाही असा परखड सवाल उपस्थित करून ही तर सर्वसामान्य जनतेच्या मतांची थेट चोरी असून आपली फसवणूक होते आणि हीच फसवणूक भविष्यात पुन्हा होऊ द्यायची नसेल तर दिल्लीश्वरांना आणि गुजराती लॉबीला धडाका देण्यासाठी EVM मशीन अरबी समुद्रात फेकून देण्याशिवाय गत्यंतर नसल्याचा जोरदार घणाघात राजन राजे यांनी पत्रकार परिषदेत केला। तुम्हाला जर लोकशाही आणि स्वातंत्र्य टिकवायचं असेल, ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे। 47 साली आणि त्या अगोदर 47 सालापर्यंत आपण स्वातंत्र्याची पहिली लढाई लढलो। हे जर वाचवायचं असेल तर तुम्हाला पुन्हा एक वार बॅलेट पेपर कागदी मतपत्रिकेकडे जाण्यावाचून गत्यंतर नाही। त्यानंतर भाजपला अगदी 2/3 जरी बहुमत मिळवायचं असेल, खुशाल मिळवू द्या, पण अशी बनावटगिरी भोंदूगिरी आमच्या जनमताचा अनादर करणं हे चालणार नाही। यासाठी आंदोलन आहे आणि म्हणून महत्त्वाचं म्हणजे 26 जानेवारी 2025 रोजी धर्मराज्य पक्षातर्फे रात्र 9 वाजता संपूर्ण भारतभर ठाण्यापासून महाराष्ट्रापासून भारतभर आम्ही असं आवाहन करत आहोत की रात्री 9 वाजल्यापासून 5 मिनिटं आपण जिथे असाल तिथे आपल्या घरातले दुकानातले जिथे जिथे आपल्याला शक्य असेल आपल्या संस्थांमधले दिवे बंद करा फक्त 5 मिनिटं आणि या दिल्लीश्वरांना या गुजराती लॉबीला धडका द्या। त्यांना सांगा तुमची धोरणं तुमचं EVM उचलून फेकून द्या अरबी समुद्रात किंवा अजून कुठल्या पश्चिम बंगालच्या उपसागरात फेकायचं असेल तिथे। आम्हाला ते अजिबात चालणार नाही। ते प्रोग्राम करता येतं, त्यात आमची फसवणूक होते, आमच्या मतांची चोरी होते।
आम्हाला आमच्या मतांचं प्रतिबिंब स्वच्छ, निर्भेळ, निखळ असं कागदी मतपत्रिकेद्वारेच पडताना दिसलं पाहिजे, अशा पद्धतीचा संदेश त्या 5 मिनिटाच्या काळोखानी या अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनी दिला पाहिजे, अशी आमची विनंती आहे. तर तुमच्यावर कुठले इतर पक्ष पण सहभागी होणार आहेत? आता इतर पक्षांना आम्ही इथून पुढे आवाहन करणार आहोत. आम्ही आंदोलन जागोजागी करण्याचा मूळ उद्देश तोच आहे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फेसबुक, व्हॉट्सॲप, तुमचं इन्स्टा आणि आधी जी कुठली यूट्यूब ही संकल्पना त्यांच्या गळी आम्ही उतरवणार आहोत. आणि मला खात्री आहे की ह्या भारताच्या प्रजासत्ताकाच्या हिताच्या दृष्टीने, भारताच्या स्वातंत्र्याच्या आणि भारताच्या लोकशाहीच्या हिताच्या दृष्टीने, जपणूक करण्याच्या दृष्टीने हे कुठलेही प्रमुख नेते नाकारणार नाहीत. राहुल गांधी असोत, उद्धवजी ठाकरे असोत, शरदचंद्रजी पवार असोत, अरविंद केजरीवाल असोत, ममता बॅनर्जी असोत की अन्य कोणी असोत, हे कोणी नाकारणार नाहीत. ही संकल्पना निश्चितपणे उचलून धरली जाईल आणि अशी संधी साधी सोपी पण अत्यंत प्रभावी अशी, व्यवस्थेला धडका देणारी अशी पुन्हा येणे नाही. हे करा आणि ह्यांनी नाही भागलं एक मोठा आवाज उठेल, पण ह्यांनी यानंतर मग मात्र जनतेला, आम जनतेला रस्त्यावर उतरावं लागेल. कारण ही मंडळी ज्यांचा प्राण पोपटात दडलेला आहे ईव्हीएमच्या, ती बिलकुल मानणार नाहीत. त्यासाठी आम जनतेला रस्त्यावर उतरावंच लागेल, एक मोठं जन आंदोलन छेडावंच लागेल आणि या सगळ्या विरोधी पक्षांना सांगावं लागेल की नो बॅलेट पेपर, नो इलेक्शन. जर ईव्हीएम नसेल, खरं तर हे लोकसभेला व्हायला होतं, हे विधानसभेला व्हायला होतं. महाराष्ट्राच्या अनपेक्षित निकाल लागतात म्हणजे काय हे, आणि 2 राज्यांच्या निवडणुकीत एक राज्य हरतं, एक राज्य जिंकतं, म्हणजे एके ठिकाणी मॅनेज केलं जात नाही, दुसऱ्या ठिकाणी केलं जातं की जेणेकरून लोकांचा विश्वास बसवावी. बुद्धिजीवी मंडळी आहेत, IIMs मधनं, IITs मधनं, कुठल्या IAS मधनं तयार झालेली सगळी बुद्धिजीवी मंडळी आहेत. यांची डोकी काय चालतील तुम्ही कल्पना पण नाही करू शकत. उच्च कोटीची बुद्धिमान बदमाशी आहे ही. आणि त्यामुळे ते अशा पद्धतीने पेरणी करतात की माणसं गोंधळतात. मी नेहमी म्हणतो की जसं कॉर्पोरेटमध्ये पहिली बदमाशी कॉर्पोरेटमध्ये प्रसवते आणि मग खाली समाजात झिरपते. कॉर्पोरेटमध्ये एक म्हण आहे, इफ यू कॅनॉट कन्व्हिन्स समबडी कन्फ्यूज हिम. तसे आपल्याला गोंधळून टाकतायत. आपल्याला प्रश्न पडतो, अरे कर्नाटकमध्ये काँग्रेस कशी जिंकली, अरे प्रियंका गांधीने एवढं मताधिक्य कसं पडलं, कारण तिथे काही मॅनेजमेंट केलेली नसते. लक्षात घ्या, जे तुम्ही ईव्हीएम ज्या क्षणी हटवाल त्या क्षणी हा बीजेपी नावाचा बागुलबुवा या महाराष्ट्रातनं नव्हे, या भारतातनं संपुष्टात येईल. 2 खासदारांच्या संख्येकडे पुढच्या काही काळानंतर जर कागदी मतपत्रिकेवर मतदान झालं तर या बीजेपीची तीच दारुण अवस्था झाली तर कोणाला आश्चर्य वाटून घेऊ नका. तेव्हा जे जनमताचं प्रतिबिंब दिसेल ते 100% सत्य असेल. अचानक थंडीचा ठाणेकरांना ताप, सर्दी, खोकला, घसादुखीमुळे त्रस्त. 4 दिवस वाढला होता उकाडा. मागील 4 दिवस दक्षिणेकडील वादळसदृश परिस्थितीमुळे ठाणे व आजूबाजूच्या परिसरात कमालीचा उकाडा वाढला होता. मात्र शनिवारी सायंकाळपासून उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे पुन्हा गुलाबी थंडीचा अनुभव ठाणेकरांना जाणवू लागला. नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात थंडी जाणवू लागली, त्यानंतर अचानक उकाडा वाढला आणि आता पुन्हा थंडी वाढली. वातावरणात वरचेवर झालेल्या बदलामुळे ठाणेकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे. जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण आणि शहरी भागात सर्दी, ताप, खोकला आणि घसादुखीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. खासगी दवाखान्यांमध्ये सध्या तापाचे रुग्ण अधिक दिसत आहेत. मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्याचे तापमान जवळजवळ 14 अंशापर्यंत खाली आले होते. वातावरणात होणाऱ्या बदलाचा परिणाम नागरिकांना जाणवत आहे. अशा काळात नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अंगात ताप किंवा सर्दी, खोकला जाणवत असल्यास तात्काळ नजीकच्या आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत. विविध आजारांमुळे शहरातील छोट्या दवाखान्यात तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय पालिकेच्या आरोग्य केंद्रात तापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. गेले काही दिवसांपासून दररोज तापाचे 30 ते 40 रुग्ण दवाखान्यात उपचारासाठी येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. गुलाबी थंडीचा आनंद सध्या नागरिक पुन्हा घेत आहे. सोमवारी सकाळी 7:30 वाजता तापमान
-0.04° होते. वातावरणातील वारंवार होणाऱ्या बदलाचा विपरीत परिणाम ठाणेकरांच्या आरोग्यावर होत आहे. वृद्धांना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी आणि घसादुखीचा त्रास जाणवत आहे.